गणपती मंदिरात चोरी, 1 किलो चांदीचा मुकुट चोरीस. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलीस तपास सुरू. नाशिक रोड देवळाली गाव पारावर असलेले गणपती मंदिरात रात्री चोरट्यांनी मंदिरातून 1 किलो चांदीचा मुकुट चोरून नेल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोर घरफोडी करणाऱ्यांनी डोके वर काढले आहे. आता देवळाली गावात पहाटे 3:30च्या सुमारास 3 चोरट्यांनी आधी मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिक्कीची तोडफोड करून त्यातील पाने काढून त्याच हत्यारांचा वापर करून 2 मंदिरांमध्ये चोरी करत दानपेट्या फोडल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सार्वजनिक पारावर असलेल्या श्री गणपती मंदिरातील सुमारे 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. कडाक्याची थंडी असल्याने याच परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास देवळाली गावातील मुख्य चौकात असलेल्या पंचकमिटीच्या श्री गणपती मंदिराच्या जाळीचे दार तोडून मंदिरात प्रवेश केला. यावेळी श्री गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे 1 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेण्यात आला. तसेच मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कमही चोरट्यांनी लांबवली. चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे 3 चोरटे कैद झाले असल्याची माहिती आहे. सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. देवळाली गाव सार्वजनिक पार सूर्यमुखी गणपती मंदिर. या मंदिराची रात्री 3 ते 3:30च्या सुमारात दरवाजाच्या उडून त्यामध्ये असलेला गणपतीचा चांदीचा 1 किलोच्या साधारण वजनाचा मुकुट आणि दानपेटी फोडून त्यातले रोख स्वरूपाचे रक्कमसुद्धा त्या चोरांनी या ठिकाणी नेली आहे. कारण की या ठिकाणी चोरी होण्याचा हा दुसरा तर तिसरा टाईम आहे. मागच्या टायमाला सुद्धा दिवसाढवळ्या या ठिकाणी पेटी फोडून त्यातले रोख रक्कम करून चोर गेला. आज सुद्धा या ठिकाणी 1 किलो चांदीचा मुकुट आणि रोख स्वरूपाचे पैसे त्या पेटीमधून काढून चोर पसार झाला आहे. तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे त्या लवकरात लवकर या चोराचा छेडा लावावा व त्याला जेलबंद करावा. तेच रात्री त्या टायमात त्यांनी गावामध्ये काही ठिकाणी 2-3 रिक्षा फोडल्या व दंड्या मारुती या मंदिराची सुद्धा दानपेटी फोडून त्या ठिकाणची सुद्धा रोख रक्कम पळवण्याचा त्यांनी हे घात केलेला आहे. अशा चोराला लवकरात लवकर अटक करावा आणि त्याला जेलबंद करावा हे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो. 22 दिनांक 12/2025 रोजी रात्रीच्या सुमारास आपलं श्री दंड्या मारुती मंदिर देवस्थान देवळाली गावांचं ग्रामस्थांचं श्रद्धास्थान, भाविकांचं श्रद्धास्थान येथे काल रात्रीच्या सुमारास आपल्या दंड्या मारुती म्हणजे दानपेटीची चोरी झाली आहे. इथून त्या ज्या चोराने आपली दानपेटी इथून पैशाची चोरी केली आहे त्याचप्रमाणे पुढे गणपती मंदिर, त्या गणपती मंदिरामध्ये हे त्या दानपेटी चोरी करून आणि त्या देवाचा गणपती महाराजांचा मुकुटही चांदीचा चोरी करतो. प्रशासनाला विनंती करतो का गेल्या 2-3 वर्षापासून या मंदिराच्या चोऱ्या देवळाली गाव परिसरात, नाशिक रोड परिसरात बऱ्याच प्रमाणात झालेल्या आहे. आता काल परवा जेल रोडला काहीतरी प्रकरण दुकान फोडायचं त्याचं प्रशासन याची नोंद घ्यायची आणि पोलिसांनी याची वेळीच दखल घ्यायची. नाहीतर आमचे मंदिरं जर सुरक्षित नसेल तर माणसाचा काय भरोसा, असं मी प्रशासनाला विनंती करतो. आणि आमच्या देवळाली गाव ग्रामस्थ पंचकमिटीच्या वतीने दंड्या मारुती मंदिर विश्वस्तांच्या वतीने मी पोलिसांना विनंती करतो की याच्यात खोलवर अभ्यास करून याची नोंद घ्यायची.